पुष्पा ब्रँड का थप्पा है. बरोबर ओळखलं. आज आपण पुष्पा 2 द रूल या चित्रपटाच्या यशामागे असलेल्या स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत. एका बाजूला बॉलिवूड इंडस्ट्री ओस पडत असताना, हॉलिवूड इंडस्ट्री आपलं जाळं टाकत असताना, पुष्पा या चित्रपटाने पहिल्या 5 दिवसात भारतातून तब्बल 829 कोटींची कमाई करत एकाच वेळी सिनेमाचा आणि ब्रँडिंगचा इतिहास निर्माण केला. पण हे इतकं मोठं यश मिळवणं कसं शक्य झालं? अशी कोणती स्ट्रॅटेजी टीम पुष्पाने वापरली? एवढ्या मोठ्या यशामागे सिक्रेट स्ट्रॅटेजीच का असतं? हे मी माझ्या ब्रँड बॉन्ड इंस्टाग्राम चॅनलवर एका रील मध्ये स्ट्रॅटेजी का महत्वाची आहे हे अगदी छान समजावून सांगितलं आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतभर फक्त पुष्पा 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 आणि पुष्पाच. एवढंच नाही तर पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल है. एवढं यश, एवढा पैसा, एवढी प्रसिद्धी, काय आहे यामागचं सिक्रेट? पुष्पा चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीतून त्या यशाची गुपितं उलगडली जातात. पुष्पा 2 ने फक्त आपल्या पहिल्या दिवशीच 175 कोटींची कमाई केली आणि नंतर मात्र त्याचा वेग वाढतच गेला. 5 दिवसात 829 कोटींची वर्ल्ड वाईड कमाई. या चित्रपटाच्या व्यावसायिक यशामागे एक विचारशील स्ट्रॅटेजी होती. राजा मौलीच्या अनुभवी सल्ल्यानुसार तयार झालेल्या या सिनेमामध्ये विशेष म्हणजे प्रत्येक दिवसातील कमाईत एकीकडे हिंदी व्हर्जनचा देखील जल्लोष होता, दुसरीकडे प्रादेशिक भाषातही त्याच वेगाने कमाई होऊ लागली. हिंदीमध्ये श्रेयस तळपदेच्या आवाजातलं झुकेगा नहीं साला हे वाक्य प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं. यामुळे चित्रपटाचं यश वाढलं. तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम मधील भाषांतरामुळे संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची ताकद या चित्रपटाला मिळाली. तेव्हा या चित्रपटाने सगळीकडेच एक प्रादेशिक ओळख निर्माण केली. ब्रँडिंग मध्ये सुद्धा प्रादेशिक विविधता साधण्याचा विचार हीच खरी ताकद असते. आता आपण पुष्पाला साऊथ स्टार वरून एक पॅन इंडिया स्टार बनवणारी स्ट्रॅटेजी पाहूया. 1. पॅन इंडिया स्ट्रॅटेजी. चित्रपटाच्या प्रमोशनला देखील जबरदस्त स्ट्रॅटेजीची साथ होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या गाण्यांवर आधारित चॅलेंजेस आणि श्रीवल्ली वॉक चॅलेंजने चित्रपटाच्या रिलीजच्या आधीच प्रचंड चर्चा निर्माण केली होती. पुष्पाच्या प्रमोशनच्या नवकल्पनांमुळे तो केवळ एक चित्रपट नव्हता, तर एक संपूर्ण मार्केटिंग कॅम्पेन बनला. तुमच्या ब्रँडसाठी ही नवीन पद्धत वापरून पहा. लोकांना आकर्षक ऍक्टिव्हिटीज आणि लक्ष वेधून घेणाऱ्या मार्केटिंग कॅम्पेनच्या माध्यमातून आकर्षित करा. या स्ट्रॅटेजीमुळे पुष्पा एक इमोशन बनला, एक अस्सल भारतीय ब्रँड बनला. 2. कॅरेक्टर डेव्हलपमेंट आणि आयकॉनिक लाईन्स. अल्लू अर्जुनच्या पुष्पा या कॅरेक्टरने चित्रपटाला एक वेगळा आयाम दिला. मैं झुकेगा नहीं. हे एक वाक्य चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यासोबत प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. एक खांदा वर आणि वाकडी मान असणारं हे कॅरेक्टर गावागावातल्या प्रेक्षकांसाठी तर एक आयकॉनिक लीडर्स ठरला. ब्रँडिंगच्या दृष्टिकोनातून ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या ब्रँडमध्ये अशी एक आयकॉनिक टॅगलाईन असावी जी तुम्हाला वेगळं ठरवेल आणि तुम्ही तुमच्या प्रेक्षकांच्या मनात खोलवर कायमचे राहाल. त्यामुळेच पुष्पा सारखा तुमचा ब्रँड सुद्धा प्रेक्षकांना फार काळ लक्षात राहील. 3. क्वालिटी नाही झुकनी चाहिए. पुष्पाची क्वालिटी बाप होती. मिरोस्लाव कुबा ब्रोजेक या पोलंड मधल्या सिनेमॅटोग्राफरने प्रत्येक फ्रेमला एका कलाकृतीमध्ये रूपांतरित केलं. पूर्ण मूवी सायन्स आणि आर्ट याचा खेळ होती. मेकअप आणि लुक साठी अल्लू अर्जुनला रोज 2 तास लागायचे. पुन्हा मेकअप काढायला 40 मिनिट. रोज ही मेहनत आणि एका जबरदस्त स्टंट साठी केलेली साधना ब्रँडिंग साठी सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमचं प्रॉडक्ट हाय क्वालिटी असायलाच हवं. हा चित्रपट त्याच्या उत्तम दर्जाच्या क्वालिटीमुळेच कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ शकला. आपल्या ब्रँडवर आजपासून रोज मेहनत घ्यायला सुरुवात करा. 4. ग्लोबल रीच स्ट्रॅटेजी. पुष्पा 2 ने वर्ल्ड वाईड तब्बल 829 कोटींची विक्रमी कमाई करत भारतीय चित्रपट सृष्टीला नव्या दिशेने धक्का दिला आहे. हा चित्रपट आता बाहुबली 2 सारखं मोठं यश मिळवू पाहत आहे. या चित्रपटाने एकाच वेळी संपूर्ण भारतात आणि जगात एक प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. कारण
त्याच्या मागे होती एका विजनरी दिग्दर्शकाची स्ट्रॅटेजी, ज्याचं नाव होतं सुकुमारन आणि टीम पुष्पाची एकजूट. तसंच राजामौली सारख्या निर्मात्यांचा जीव ओतून घेतलेला सहभाग देखील होता. एकाच वेळी संपूर्ण भारतातील प्रेक्षकांपर्यंत आपली पोहोच वाढवण्याच्या या ग्लोबल स्ट्रॅटेजीमुळे चित्रपट आता बाहुबली सारख्या आयकॉनिक फ्रँचायझीला उत्तर देण्याच्या मार्गावर आहे. मित्रांनो, पुष्पा 2 फक्त एक चित्रपट, फिल्म, सिनेमा, पिक्चर, मूवी नव्हता, तर पुष्पा एक स्ट्रॅटेजिक ब्रँडिंग मास्टर क्लास होता. पुष्पा मूवी हेच सांगतोय की तुमच्या ब्रँडसाठी मजबूत कथा, अशीच प्रादेशिक विविधता, चांगला दर्जा आणि ग्राहकांच्या मनाशी संवाद साधणं हे अत्यंत महत्वाचं असतं. अगदी याच गोष्टी तुमच्याही ब्रँडसाठी लागू आहेत. तुमचं लक्ष फक्त लोकल मार्केटवर न ठेवता इंटरनॅशनलला न्या. तुमच्या ब्रँडला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा आणि पुष्पाप्रमाणे कधीच कोणत्याही कठीण परिस्थितीसमोर झुकू नका. झुकेगा नाही साला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुमचं ब्रँडिंग यशस्वी करण्यासाठी नवीन स्ट्रॅटेजिक ब्रँडिंग करा. त्याकरता ब्रँडबॉन्ड चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आणखीन काही रोचक विषयांवर मी बोलणार आहे. तोपर्यंत नमस्कार. सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा.